मित्रांनो, मी ओमकार निवडुंगे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर दर टांबासारखी मित्रांनो, यावेळी पण आपण ट्रिप काढतोय आणि यावेळीची ट्रिप एकदम भन्नाट असणार आहे. ह्याच्यामध्ये मस्ती वगैरे मजा वगैरे सगळी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि चाललो आहे मित्रांनो आता गुजरात साईडला, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवर चाललो आहे. तर जस्ट आता आपण इथे पूजा वगैरे केली, गाडीचं बोनेट ओपन करून ठेवलं कारण की गाडी चालू आहे. आणि आता नारळ वगैरे फोडलं, त्यासाठी बोनेट ओपन करून ठेवतो आम्ही. इथे तेजस हात वगैरे धुतोय. ती बघा, आज आमच्यासोबत या दोघीच आहेत. आज हा सेट आलेत. निखिल भाऊ आहेत, प्रवीण आहे, तेजस आहे आणि मी आहे. हा व्हिडिओ फक्त मी नाईटचा काढणार आहे कारण की आपला गाडाचा व्हिडिओ होणार आहे, तो दुसरा येणार आहे. तर बघूया आपण आपला प्रवास कसा होतो, कारण की यावेळीचा प्रवास खूप लांबचा आहे. 250 किलोमीटर जाणार आहे, 250 किलोमीटर येणार आहे. तर बघूया, सकाळ होणारच आहे आम्हाला पोचायला. निघूया. तर मित्रांनो, इथे आहे ना जागा करतो कारण की आम्ही वॅगनार घेऊन चाललो आहे आणि एका वॅगनारमध्ये आम्ही आहे 7 जण. 7 जण आता कसं बसायचं तो विचार चालतो आहे. पहिला आम्ही प्लॅन बनवला आहे की 7 जण कशी बसणार आहे. तर तेजस पुढे बसणार इकडे चालवायला, बाजूला प्रवीण आहे आणि पाठीमागे हे बघा 1 2 3 प्लस मी 4 जण आम्ही मागे बसणार आहे. आणि सूरज भाव आपला इकडे मागे बसायचा विचार करतोय. त्यासाठी मस्त इकडे एकदम सीट रेडी करायचं चाललंय. तर आता अशीच एकदम, कारण सगळे येणार होते आणि गाडी नव्हती आमच्याकडे दुसरी. बाईक काढणार ते एका दोघांसाठी आम्ही कुठे बाईक काढू, आणि लांबचा प्रवास आहे तर बाईक वगैरे नाही काढत आहे. तर आता असा प्रवास करणार आहे, बघूया आपण कसा होतोय, कारण सगळे ॲडजस्ट करून जाणार आहेत आणि भीती आहे की पोलिसांनी नको पकडायला. आता बघूया, चाललंय तर आपण. तर मित्रांनो, आपला माणूस बघा इकडे बसलाय, तो तुम्हाला दाखवतो. हे हा बघा इकडे बसलाय आणि बाकीचे इकडे पुढे बसले. हा बघा पायदा गो तिथे आहे ना मित्रांनो, सामान ठेवायला पण जागा नाही. तर आणि त्याला तिथे आम्ही बसवून ठेवलाय. आणि या साईडला बघा ते पायाखाली इथे बॉटलचा सेट घेतलाय पूर्ण. त्या साईडला पण इकडे पाणी 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 वाव. सूर्यकोटि समप्रभ सत्ता नाही काय. तर मित्रांनो, नाशिकमध्ये पोचतोय, अजून पोचलो नाही, पण येता येता आम्हाला मध्येच आहे ना असं त्र्यंबकेश्वर मंदिर लागतं. तर विचार केला की जरा आलोच आहे तर आपण दर्शन वगैरे घेऊन जाऊया. मंदिर काय अजून ओपन नसेल झालं, पण ठीक आहे. आणि हे बघा शेकाटलेली पण पूर्ण. हां हां, इकडून चल, इथून या, इथून या. होय तेजस. तर थंडी पण मित्रांनो भरपूर आहे इकडे आणि मी मस्त स्वेटर घातले. त्याच्यात फक्त चिपट्यांनी स्वेटर घातलं आणि दळवीने बाकी सगळे अशीच उघडे आले. ते जाम थंडी असते. तर आता बघूया, मंदिर तर ओपन नाही भेटणार, पण बाहेरनं दर्शन करून आपण निघूया. तर बोललो आलोच आहे तर दर्शन केल्याशिवाय कसं जाणार ना. तर आलंय तेव्हा कळस, तेव्हा मंदिराचा कळस इथनं दिसतो. तर मित्रांनो, हे बघा उत्तर प्रवेशद्वार आहे इकडे. आणि ह्या साईडून जेव्हा दर्शन आपण घेतो ना, त्यावेळी आपण ह्या दरवाजानं बाहेर येतो. मेन तर आपल्याला इथून पुढून जायचं आहे, ह्या साईडून आपण पुढून जातो आणि बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे हा. तर ही लोक इकडे उभे राहिलेत मस्तपैकी. इकडे आय थिंक ट्रिप आले पोरांची, भरपूर सारे असे पोर आहेत. अजून त्याच साईडला पण गेलेत. आणि ही लोक बघा, हे काय समजते का, ते बघा ते तर भाई एक तिकडच जाऊन उभं राहिले. तर तेजस भाऊनी इकडे आहे ना दूध घेतले, हे केसरवालं दूध आहे ना, ते घ्यायचं प्लॅनिंग चाललंय. आणि आम्ही 3 जण इकडे आलोय पुढे जण. अजून यांना माहिती नाही, ही पाठीमागच आहे सगळी. तर ती यायच्या आधी आम्हाला इथे पिऊन निघायला लागणार आहे सगळी. सूरज भाऊने चालू केलं, एकटा पितोय. त्यांना माहिती पडलं ना पोटात दुखेल, माहितीये का. तर मित्रांनो, हा बघा दूध पितोय, हा बघा इथे एकटा येऊन दूध प्यायला लागलाय. हे लोक तर काही दूध नाही पित आहेत.
भेटलं नाही की तुम्हाला दिलं नाही? नाही तुम्ही लोक काय चहा पण नाही विचारलं काय पापी लोक. ते कसं आहे मित्रांनो माहितीये का, एकदा पोटात गेलं ना आणि गाडीत बसलं की ते परत सगळं बाहेर काढते ते. त्याच्यामुळे सांग ना सांग. बघितलं नाव कोणाचे खराब करते. तर जाऊ दे, जो प्लॅन होता मगाशी तो तुम्हाला समजला असेल आणि तो आमचा फ्लॉग झाला. कारण की हे लोक आले तोपर्यंत दूध जाम गरम होतं आणि ते पित तोपर्यंत टाइम वाया गेला. आम्ही याच्याकडे काहीतरी बघतो. तर आता जाऊया सरळ गाडीकडे. यांच्याकडे पोहे काय नाही बा, पोहे आणलेच आपण. तर मित्रांनो ह्या साईडला व्ह्यू बघा काय खतरनाक दिसतोय. असा पूर्ण असं लाल 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 झालेला आहे आणि पुढे रोड बघा एकदम खतरनाक असा वाटतोय. तर आता बघूया, आता गाडी चालवायला तर मी बसलोय आणि आता नॉनस्टॉप आपण डायरेक्ट साल्हेरवाडीमध्ये जायचं आहे. कारण की आपण ट्रेक तिथूनच सुरुवात करणार आहे आणि हा एकदम व्ह्यू एन्जॉय करतोय आम्ही. आणि त्यात प्लस अशी गाणी लावलेत मस्तपैकी आणि स्पीड बघा आमची इथे 80वर लॉग आहे पूर्ण. त्याच्यामुळे काय आम्ही जास्त स्पीडने नाही गाडी चालू शकत, ते पण लिमिटमध्ये जे काय ते. पायरीशी हो दंग गागुनी अभंग पायरीशी हो दंग गागुनी अभंग गरीनाचे माझा सखा पांडुरंगनाथ गरीनाचे माझा सखा पांडुरंग उंबरठासी जैसे शिव आम्ही जातीहीन सारे काय व्ह्यू येणार आहे इथला. उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन खतरनाक दिसतंय का बघ की पुढं. पायरीशी हो दंग गागुनी अभंग पायरीशी हो दंग गागुनी अभंग पायरीशी हो दंग गागुनी अभंग नाथा गरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा गरी नाचे माझा थांबायचं का इथं जाऊया. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. चालू आहे का बंद आहे? चालू आहे, बंद कर. तर मित्रांनो सकाळ झाली पूर्ण आता आणि रात्री आम्ही निघालो होतो, 12 वाजून गेले होते तेव्हा आम्ही निघालो आणि आता जस्ट नाशिकमध्ये पोचतोय. नाशिक क्रॉस करून थोडंसं पुढे आलो आहे म्हणजे. तर यांना भूक लागली होती, ही लोकं कुठे गेलेत माहिती नाही. बट मी प्रवीण आणि ही बघा एक झोपाळू प्राणी इकडे झोपले. तर रात्रीपासून सगळे हसत खेळत मस्त येत होते आणि झोपायला लागलेत. ही लोक बघूया कुठे गेलेत ती. आय थिंक तिथे बोलले तिकडे चहा प्यायला जाणार आहे, चहा प्यायला. पण राव दिसत नाहीत कुठं. अरे हे कुठं आहेत ती? इथे बोलले ती जातो जातो, दिसतच नाही मित्रांनो. इथे शेंगा बघा, हा बघा भाई आम्हाला चोर भेटलेला इकडे माहितीये का, मोठा शेंगा चोर. काय वाटतं काय तुला? अरे किती शोधला याला माहितीये का? कुठे जातात? कुठे कुठे आम्ही शोधला तुम्हाला. आम्ही चाय प्यालो नंतर हिने पोहे खिलवले. पोहे होते तो बोला की नाही देणार म्हणून टाइम लागेल. हा कुठे गेला? गावठे कुठे आहे? गाडीतच आहे तो, गाडीतच आहे. तिकडे शेंगाचे पोते बसलेत भरलेत. पारे आहे नुसते येऊन काय उभे आहे कुठे काय
तर मित्रांनो या रोडनी चाललोय आणि बाजूला हे बघा आपल्याला इथे एक गड दिसतोय. तो म्हणजे आपल्या आईचा सप्तशृंगी आईचा आहे तो. आणि बघा किती उंच वाटतोय आणि खतरनाक असा दिसतोय व्ह्यू. हे बघा मस्त वाटतोय. आणि आपल्याला आता त्या साईडला जायचं म्हणजे ह्या गडाच्या मागच्या साईडला आपल्याला जायचं आहे. आणि रोड बघा काय एकदम भारी आहे. आणि वरती आकाश एकदम ढग पण इकडे असे येतात ना एकदम भरभरून मस्त वाटतात. आणि पाठीमागे बघा कसे एकदम सगळे बसलेत. ते वाट बघतात कधी येतोय आपला पॉइंट. कारण का रात्रीपासून आम्ही नुसती ट्रॅव्हलिंग करतोय अजून तर काय. हा आणि पहिली गोष्ट तर आम्ही अजून काय खाल्लं नाही आहे. तर आता विचार करतोय की गाडाच्या तिथे जाऊन ना काहीतरी बनवायचं. ही लोक बोलतात कुठेतरी रस्त्यात खायला. तर बघूया काय प्लॅन आहे. कारण की आम्ही पोहे वगैरे घेऊन आलोय. आता बघूया जाऊया. 7 किलोमीटर आहे तरी तिकडं मागे देते. अरे तोड तर त्याला. नारायण नारायण. आम्हाला माहितीये शी बघताय ना सगळी कशी एलियन आल्यासारखी आहे. एलियनच आहे तुम्ही. एलियन नाही आता आम्ही. याला बघ काकडे आहेत का जाऊन तिथे. कशाला ह्याला काकडा याला पागल आहे. तिथे माग आहे त्याच्या काय मागे आपल्याला गाडी अजून 90 डिग्री आला रे आला. सोडायचं आहे. हा मग बाप्पा एवढा मोठा डोंगर आहे. बाप्पा नाही हात चढायचा आहे आपल्याला.